बालकृष्ण लाल की प्रतिवाङ्मय स्वरूपा शब्दव्रती श्रीमद्भागवत महापुराण भगवंताच्या कृपेनं संतबंधांच्या आशीर्वादानं आणि आपल्या पूर्वांच्या पूर्वपुण्याईने श्री मराठे परिवारामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे। या कार्यक्रमाचा आजचा तिसरा दिवस आहे। मध्यंतरामध्ये आपला सत्ताज्ञान यज्ञ पोहोचलेला आहे। कालच्या प्रसंगामध्ये श्री सुखदेवजी महाराज राजा परीक्षेतला जो काही लागलेला शाप आहे, हा शाप, त्याचं उत्तर, त्याचं तत्वज्ञान, त्या तत्वज्ञानाविषयी, त्या प्रश्नाविषयी प्रशंसा करत आहे। कारण हा शाप केवळ राजा परीक्षेतलाच नाही, प्रत्येक व्यक्तीला हा लागलेला शाप आहे। 7 दिवसामध्ये मरण्याचा शाप जो लागलाय प्रत्येकाला, आम्हाला प्रत्येकाला आहे। 7व्या दिवशी तुम्ही आम्ही जाणारच। आएगा सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ चला, कोई बधा जंजीर। कोणी सिंहासनावर बसून जाईल पण जाणारच। राजा असला का सिंहासनावर जाईल, फकीर रस्त्याला जाईल, कुठेतरी एखादा महात्मा असेल मंदिरामध्ये जाईल, पण जाणार एवढं खरं। ज्याचं बारसं झालंय त्याचं तेरसं ठरलेलं आहे। आज ना उद्या जाणार म्हणजे जाणार, पण ते कसं झालं याला फार महत्व आहे। जाणार एवढं खरं आहे, प्रत्येक माणसं जीवन जगले त्याला फार महत्व नाहीये, कशा प्रकारचं जीवन जगले याला फार महत्वाचं आहे। तर कुत्रही जीवन जगतंय, पशुही जीवन जगतात, पक्षीही जीवन जगतोय, मनुष्यही जीवन जगतोय। जीवन जगत असताना कमीत कमी आपण दुसऱ्याच्या सहकार्याची भावना केली पाहिजे, त्याला आपण दुसऱ्याला सहकार्य केलं पाहिजे। आणि कमीत कमी जीवनामध्ये चांगलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। चांगलं नाही जरी करता आलं, कमीत कमी कोणाचं वाईट करण्याचा प्रयत्न करू नका। पुष्प नहीं बन सकते तो कांटे बनकर मत रही ना, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना। अरे नाही तुम्हाला एखाद्याला घर बांधता, पण घर जाळण्याचा प्रयत्न करू नका। नाही तुम्हाला फूल बनवून कोणाला सुगंध देता आला तर ठीक आहे, पण काटा बनवून कोणाला टोचण्याचा प्रयत्न करू नका। जीवन चांगलं जगण्याचा प्रयत्न करा। प्रत्येक संताचा संदेश आहे, प्रत्येक अध्यात्मवाद्याचा संदेश आहे, चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा, चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा। राजा, तू जो प्रश्न केलेला आहे हा केवळ तुझ्या वैयक्तिक स्वार्थापोटी नाहीये। हा जो प्रश्न केलेला आहे सर्व लोकांच्या उद्धारासाठी प्रश्न केलेला राजा। जो व्यक्ती मरणासन्न आहे, मरण हे त्याचं आसन आहे, त्या व्यक्तीला कळालं आपलं मरण आहे। बरं का, मरण माणसाला कळतं। जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, कानामध्ये बोट टाकला आवाज नाही आला लवकर मरणार आहे। डोळ्यासमोर जे अंधारांधार दिसणं झालं समजा लवकर मरणार आहे। मरणासन्न व्यक्तीचा नाकाचा शेंडा वाकडा होतो, अपघाती नाही बरं का। जो वयस्कर माणूस आहे, बेडवर पडलेला आहे, त्याचा नाकाचा शेंडा त्याला दिसतो, पण मरण जवळ आल्यावर समजावं लवकर मरण होणार आहे। असे संकेत ते पूर्ण जे आहे जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथ्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायानं सांगून ठेवलेलं आहे। म्हणून माणसाच्या जीवनामध्ये काही आपल्याला काही एवढं सांगता येणार नाही, इतकं दिवस जीवन जगाल, पण जितकं दिवस जीवन जगाल तेवढं चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा। राजा म्हणतोय, महाराज अहो मी सर्व घरदाराचा सर्वांचा त्याग केला, एका महात्म्यांचा अपराध माझ्या जीवनामध्ये घडला। अपराध म्हणता येत नाही, त्या महात्म्यानं शाप नाही पण वरदान दिलं, मला जाग केलं। नाहीतर मी या राज्य कारभारामध्ये
या व्यापारामध्ये, या व्यवसायामध्ये तर झोपून राहिला असतो, बसून राहिला असतो. मरण लवकर झालं असतं, कळालं नसतं. पण मला 7 दिवस बाकी आहे. मग तुम्ही सद्गुरुदेव आहात, तुम्ही कसे आहात? योगिनाम परमं गुरुः, तुम्ही योग्याचे परमगुरु आहात. साक्षात परब्रह्म स्वरूपात गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरुदेव, तुम्ही मला तत्वज्ञान सांगायला सुरुवात करा, जेणेकरून मला आत्मबोध होईल, आत्मसाक्षात्कार होईल, परमात्म्याचं ज्ञान होईल, जगाचंही ज्ञान होईल आणि मायाचंही ज्ञान होईल. जगाचं ज्ञान मिथ्या स्वरूपामध्ये मला ज्ञान पाहिजे, माया ही अनिर्वचनीय पाहिजे आणि ब्रह्म हे सत्य ज्ञान पाहिजे. भगवान सांगा ना, मरणासन्न पुरुषानं नेमकं काय करावं? भगवान श्री स्वामी सुखदेवजी महाराज राजा परीक्षेतला मरणासन्न पुरुषांना काय करावं त्याचं ज्ञान सांगतात. ऐका राजेंद्र परीक्षिता, अरे त्या माणसानं, मरणासन्न माणसानं काय करावं? माणसानं आसन जिंकलं पाहिजे. तासनो जितस्वासो जितसंग जितेन्द्रियः स्थूलो भगवते रूपो मनः संधारयत धियः. आसन जिंकलं पाहिजे म्हणजे एका आसनावर बसण्याचा प्रयत्न केला पाहिजे 5-6 घंटे. भागवतापर्यंत नाही, घरी पण ही पहिली योगाची यम नियम प्रत्याहार ध्यान धारण आणि समाधी ह्या ज्या गोष्टीत आसन जिंकलं पाहिजे. पूजा करायला बसताल, पारायण करायला बसताल, कथा श्रवण करायला बसताल, पण एका आसनावर बसण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता जोपर्यंत जेव्हापासून मी भागवत करतोय तोपर्यंत काय, आतापर्यंत काय विंट्रोल मध्ये म्हणा उठून बाहेर आतापर्यंत गेलो नाही. ना बाप्पा, बिना संगीतची 5 घंटे कथा 20 वर्षापासून बाबळगावला चालू आहे, नॉनस्टॉप, बिना एकही संगीतचं नसतंय. आणि वाशिम मध्ये 2 टायमाला गजानन महाराजांच्या प्रगट दिनामध्ये पाठीमागे 2-4 वर्षापूर्वी 2 टाइम बिना संगीतची कथा, सकाळी 10 ते 1 आणि 3 ते 6 वाजेपर्यंत. एक बसण्याची कॅपॅसिटी, बसण्या आसन जिंकली. एरवी फक्त कथेपुरतं बसू शकतो बरं का, मी एरवी नाही. कारण चमत्कार त्या गादीचा माझं काहीच नाही, माझं काय नाही. पण आसन जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं ज्या पूजेला बसलो, त्या ध्यानाला बसलो, ज्या चिंतनाला बसलो, ज्या देवाच्या कार्याला बसलो, त्या कार्यासाठी आसन जिंकणं फार महत्वाचं आहे. जितासनो जितसंग, संग जिंकला पाहिजे. आज संगतीमुळं माणसं सर्व बरेच बिघडलेली आहे. तुम्ही ज्याची संगती केली त्याचा गुणधर्म लागणार म्हणजे लागणार. आम्ही सकाळी वरी किरडे आपले PS आहेत, आपल्या बरोबर आहेत आपल्या याच्यामध्ये. ते म्हणले मी PSI होतो, रिटायर झालो आणि बाप्पाच्या संगतीमध्ये आलो की पण महिनाची वारी करायलो. प्रत्येक महिन्याला पंढरपूरला का? जिथं संघावर फार महत्व आहे. संघ फार महत्वाचा. संघ तुम्ही कोणाचाही करा. दारुड्याचा संघ केला दारू पिणार, मटक्यावाल्याचा संघ केला मटका खेळणार, पत्त्यावाल्याचा संघ केला पत्ते खेळणार. संघ वारकऱ्याचा केला हरिपाठ म्हणणार, पंढरपूरची वारी करणार, साधनेमध्ये प्रवृत्त होणार. मी त्यांना काल म्हणलं, बाबा तुमचं तर पोलीसवाले म्हणजे खातंय, ते खातच राहिलेलं असतंय, तुम्ही इकडे आले कसे वारकऱ्यामध्ये? नाही म्हणले महाराज, पूर्ण जे श्रेय आहे ना बाप्पाला श्रेय आहे. बाप्पाची संगत नेमकी लागली तर मी परमार्थिक क्षेत्रामध्ये आलो. संगतीचा परिणाम तुम्ही पिणाराचा संघ केला पिणार, वाईटाचा संघ केला वाईट होणार. चोराच्या संगतीमध्ये जरी बसलं चोरी करण्याची इच्छा निर्माण होणार. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, पैसा
बैसता चोरापासी तैशी होय बुद्धी देखताची चिंदी मन धावी. चिंदी जरी पाहिली तर अपेक्षा अंतकरणामध्ये येते विचोरावं काही काय संगतीचा परिणाम आहे. म्हणून माणसानं संघ जिंकला पाहिजे. जिथं संघ संता तुझे संगती अलक्षणा घडता संता तुझे संगती अलक्षणा संता तुझे संगती अर्धक्षण घडे संताची संगती तेने होय शांती पापा. अर्धाक्षण जरी संताची संगती घडली जीवनामध्ये बदल पडतो. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एक राजा होता. राजा शिकारीसाठी जंगलाकडे जातोय. जंगलाकडे जाताना एक महात्मा आहे. तेवढ्यामध्ये शेजारी बगळा आहे. बगळ्याने चोंचीत पाणी घ्यायचं, त्या खडकावर जायचं, पाणी टाकायचं, चोंच घासायची, मोकळं व्हायचं. महात्म्यांच्या मुखामधून सहज शब्द गेला, घसघस घसी ऊपर डाला पाणी अंदर के बाद हमने जानी. घसघस घसी ऊपर डाला पाणी अंदर की बात हमने जानी. राजाला वाटलं गुरुनं मंत्र दिलाय. राजा रात्रंदिवस मनामध्ये म्हणला जपच करायचा. घसघस घसी ऊपर डाला पाणी अंदर की बात हमने जानी. इकडं राजाच्या राणीचं जे काही प्रेम आहे त्या प्रधानावर होतं. प्रधानांनी राणीनं कट केला. आपल्या दोघांच्या प्रेमामध्ये आड येणारा व्यक्ती जर कोण असेल राजा आहे. राजाचा शिरच्छेद केला पाहिजे. पण करणार कोण? राजाचं जो दाढी करणारा, शेविंग करणारा जो नाभी आहे, नाव्याच्या हाताला 100% सक्सेस होईल. नाव्याकडे गेले आणि नाव्याला सांगितलंय, नाव्या राजाची दाढी आज करायची. हो म्हणले. राजाची दाढी नाही, मानच कापून टाकायचं, शिरच्छेद करायचा आहे. तो थरथर कापला. शक्य होणार नाही मला माझ्याच्या. ज्या राजानं मला जीवदान दिले, ज्या राजाच्या मी चाकरी करतोय, ज्या राजाकडे माझं जे पूर्ण कुटुंब त्या ठिकाणी जीवन जगतंय, त्या राजाला मी कदापि बैमान होणार नाहीये. लगेच प्रधान राणीनं त्याला काय तानवार लावली. बघ कसं करायचं. इथं मरायचंय का तिथं जाऊन मरायचं बोल. जर नाही केलं इथं मरशी. नाही विलाजानं त्या त्या नाव्याला मात्र तयार झाल्या गेलं. नावी मनामध्ये विचार करतोय काय विचित्र आहे. त्या असणाऱ्या निशाण्यावर त्या ठिकाणी पाणी वगैरे टाकलं आणि वस्तारा लावायला लागलं. जुन्या काळामध्ये बिलेट नव्हत्या, काही नव्हत्या. वस्त्रांना दाढी चालायची. पाणी गेली लावल्या गेला, ते क्रीम वगैरे लावल्या गेली आणि तो असं घासू लागला. राजाच्या मुखावरून सहज आपल्या गुरूंचा शब्द आठवला गेला, घसघस घसी
ऊपर डाला पानी अंदर की बात हम नहीं जानी गज गज गजी ऊपर डाला पानी अंदर की बात हम नहीं जानी त्याचा हातात त्या ठिकाणी तो निशाणाही पडला वस्त्रही पडला आणि त्याने साष्टांग दंडवत असता राजाला ਕਹਿੰਦਾ राजेसाहेब मला क्षमा करा मला माफ करा राजा म्हणलं झालं काय महाराज तुम्हाला सर्वच माहीत झालेलं आहे